महानगरपालिका निवडणुकीत मतदान करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। महानगरपालिका निवडणुकांसाठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर मतदार छायाचित्र ओळखपत्र दाखवल्यानंतरच मतदान करता येणार आहे। मात्र जर एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसेल तर त्या व्यक्तीला अन्य ओळखपत्रकांच्या आधारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या 14 जुलै 2025च्या आदेशानुसार निश्चित केलेल्या 12 प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखवावा लागणार आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता उद्या होणार आहे। फक्त काहीच तास त्याला शिल्लक आहेत। सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या कालावधीमध्ये तुम्ही मतदान करू शकता। या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटवण्यासाठी छायाचित्र असलेलं मतदार ओळखपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे। परंतु त्याच्याकडे छायाचित्र असलेलं मतदार ओळखपत्र नसेल अशा मतदारांना ओळख पटवण्यासाठी आधार ओळखपत्रक सोबतच आयकर विभागाचं पॅन ओळखपत्रक, वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स, भारताचे पारपत्र आदी अशा वेगवेगळ्या ओळखपत्र सादर करून तुम्हाला मतदान करता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली। दरम्यान महापालिका निवडणुकीमध्ये लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान हा नागरिकांचा सर्वात मूलभूत अधिकार आहे आणि मतदान करताना प्रत्येकाने मतदाराने स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे। त्यामुळे मतदान प्रक्रिया अधिकच पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यास मदत होईल।